आपण पाहिलेले आहेत की जे टॉस बॉक्समध्ये बोलताना घाबरतात, परंतु मैदानामध्ये ते अगदी आपल्या बॅट बॉलनं बोलत असतात. त्यापैकी हे होते रितेश आगिवले. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचे नामांकन प्राप्त केलं आहे. टॉस बॉक्समध्ये हे समाचार होते. दर्शनी सामन्याकडे आपण बोलतोय. विजेता वर्सेस विजेता ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत आहेत सानपाटामधील एक गोड आवाज, अर्थातच आमच्यासोबत आपण सुनील लांबोर यांना ऐकतो. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. आकाश सरांना आपण ऐकत होतो. या बॉलला देखील लाईन पाहावी लागेल या बॉलची, आणि पंचांचा इशारा इथे जर का आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं इथून जर का आपण बघितलं तर आत्तापर्यंत धावांचा श्री गणेश टीम बॅटिंग करणाऱ्या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. इथे जर का आपण बघितलं तर टॉस जिंकला मोहो टीमच्या कॅप्टनने, आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि दुद्रेपाडा या टीमच्या खरं तर वाट्याला बॅटिंग येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. सुरुवातीला बॉल हातामध्ये बसला, परंतु तदनंतर शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि यावेळेला कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळतं. पाहूया बॅटर सौरवला आता इथून मात्र जीवदान मिळतं. पहिल्या मॅचमध्ये खरं तर सौरव भरपूर काही करू शकला नाही आहे, परंतु या मॅचमध्ये आता पाहूया त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. ऋषी पहा तिथे मात्र त्याला काल मंत्र देतो आहे, तुला असं नाही तर असं खेळायचं, तुला आता या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आणि इथे पहा जो संघ जिंकेल तो मात्र सरळ सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. आपल्याला पहा अक्षरशः फुलं इथे जर का आपण बघितलं तर खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, अक्षरशः खोदून काढला. बॉलला पाठवलं फास्ट फील्ड मध्ये, बॉल थांबणार नाही. गोळीच्या वेगानं डुशुम 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 4 रन, चौकार. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. या वेळेला पहा हा बॉल सोडून दिला, ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र पंचांचा निर्णय आपण बघितला, व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धावा. आता धावफलकावरती इथून मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 खरं तर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार हर्षल पाटील. बिग हिट करण्याचा प्रयत्न, वाव काय टायमिंग होतं, उचलला फेकून दिलाय, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन, 6 धावा षटकार, ठोक डीजे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर धावा अपेक्षित, सौरवच्या पाठबळाने त्या धावा आता येणं इथून मात्र सुरुवात झाली. या गोलंदाजावरती खरं तर आक्रमण केलं गेलं आणि लास्ट जवाब स्ट्रोक आपण बघितला, 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला हर्षल. यावेळेला आणखीन एक येईल का, हो येतोय, आणि सरळ बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 हवाई हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. सौरव सेट ऑन अ फायर आणि लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार, ठोक डीजे. क्या बात आहे, डीजे मास्टर पहा किती इम्प्रेस करतात. हंसिका डीजे, अश्विन भोपी आपल्याला पाहायला मिळतात आणि सागर डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. आणि पहा त्यांना खरं तर दाद द्यायला हवी, त्या पद्धतीने त्यांचं अप्रतिम डीजे वादन आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकार आलेत, तिसरा येईल का पाहूया. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार येतील का हे देखील बघायचं आहे. गोलंदाज तयार होतोय.
प्रयत्न तर दाखवला परंतु पहा वेग इतका होता की या वेगाचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं. षटक आता संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा बिनगडी बाद. अजूनही पहा 18 बॉल बाकी आहेत आणि या 18 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. चला टीम मीटिंग घेऊन बिलकुल चालणार नाही कारण तुम्हाला 4 ओव्हरच्या मॅचेससाठी फक्त आम्ही 20 मिनिटांचा अवधी दिला आणि सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही सुरुवातीची 3 षटकं हाताळावी लागतील. चला प्लीज घाई करावी लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती कोण येईल, कोणता गोलंदाज आता इथून मात्र मोहो टीमच्या माध्यमातून वापरला जाईल हे देखील बघायचं. सुमित मोरे या गोलंदाजाला खरं तर गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. पाहूया सुमित यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे हे देखील बघायचं. सुमित जो खरं तर कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे सुमित आणि सुमितला खरं तर गोलंदाजी मार्कवरती आणलं. पाहूया सुमितच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. सर्कलच्या बाहेर आता इथे जर का आपण बघितलं तर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर रिझर्व मध्ये एक खेळाडू आहे. यावेळेला पहा वेग प्रचंड होता आणि सटीक लाईन आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ साइड ऑफ स्टंप हा मारा गोलंदाजाचा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ला जरूर आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता. ओव्हर नंबर 2 ला खरं तर डॉट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. सुमित मोरे या खेळाडूला सध्या गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. पुन्हा एकदा बॉलर तयार सुमित. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक धाव कंप्लीट झाली. चांगला डिसिजन, चांगला निर्णय इथून मात्र घेतला गेलाय कारण जो फलंदाज खरं तर मोठे फटके मारत असतो त्याला खरं तर स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि इथे मात्र आता स्ट्राईक इनला सौरव या खेळाडूला आणलंय. पाहूया सौरवच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र खेळ दाखवला जाणारा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सुमित मोरे चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि ते पहा कमीत कमी धावा देण्याचा तो इथून मात्र माणस दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सुमित पुन्हा एकदा तयार झाला आपला गोलंदाजी मार्कवरती परंतु स्ट्राईक इनला तितकाच ताकदवान फलंदाज सौरभ. यावेळेला वेग प्रचंड परंतु तिथे मात्र या वेगाचं प्रत्युत्तर देण्याचा जरूर प्रयत्न दाखवला. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पायाच्या साह्यानं बॉलला फील्ड केलं गेलं आणि इथे पहा तब्बल 2 धावा या बॉलवरती खरं तर सोडला गेला. 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आतापर्यंत बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला कशा रीतीने या बॉलला फील्ड केलं. खरं तर लॉंग ऑफ रिझर्व मधून खरं तर बॉलच्या मागे फिल्डर धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटच्या मोमेंटला पाय बॉलला स्पर्श केला आणि त्यानंतर या धावा सेव्ह केला. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे उलट्या दिशेने धावत होता परंतु इथे पहा 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि याही वेळेला फलंदाजाला खरं तर 2चा पाडा पाठ आहे आणि याही वेळेला 2 धावा आता पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने 1.4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 23 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. काय कमालीची गोलंदाजी साकारत असताना सुमित मोरे पहा पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तिसऱ्या चौथ्या बॉलवरती डबलच्या स्वरूपानं इथून मात्र धावा सोडलेल्या आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. त्याला माहिती होतं की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात, या ओव्हरमध्ये आपल्याला धावांना लगाम लावायचा आहे आणि चांगली बॉलिंग. परंतु इथे पहा बॉल हवेत. पुन्हा एकदा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेला जवळ जवळ आपल्या टीमसाठी त्या फिल्डरनं 2 धावा वाचवलेल्या आहेत. सबसे कातिल अन्वेष पाटील आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याने खरं तर जिंकलेला आहे.
आणि मगाशीच आकाश सरांनी उल्लेख केला, ज्या वेळेला तुम्ही कॅचेस पकडतात त्याचे देखील पॉइंट तुम्हाला दिले जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला झेल घ्याल त्याचे देखील तुम्हाला पॉइंट मिळणार आहेत. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता. फिल्डर आहेत परंतु इथे घडतंय काय, मोये 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 बॉल सीमा रेषा पलीकडे मिळत आहे. धावा 4 येतोय नशिबाचा चौकार. चला पाण्याची मागणी केली जाते. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला 12 बॉल लगेचच आपण जायचं. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पाहूया या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आता सध्या वापरल्या जातात. चला बॉलर वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत घेत असताना सुधीर पाटील सर, कानपोली, प्रशांत फडके सर, डोंगराचा पाडा आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर सँडी पालकर सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळाली. समालोचकांच्या भूमिकेमध्ये महागुरु सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आकाश शेळके सर आपल्याला बघायला मिळतात. आपले जर का आपण बघितलं तर कैलास सर यांना देखील आपण बघतो. यावेळेला देखील पहा वेग प्रचंड होता. ओव्हर नंबर 3 ला आता डॉट बॉलने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मित्तल मस्कर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती आणि ओव्हर नंबर 3 चा पहिलाच बॉल त्याने डॉट बॉल हाताळला. यावेळेला पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. काय थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी परंतु इथे मात्र बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फक्त या बॉलवरती एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने 30 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन दी बोर्ड. पूर्वेश शेळके यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉल टेनिस क्रिकेट ज्याने खरं तर सलग 3 वर्ष रतनबुवा ही स्पर्धा पार पाडली. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक आणि पहिली जी सलामीची जोडी होती ती फोडण्यामध्ये तोडण्यामध्ये आता या गोलंदाजाला यश मिळालं. बॅट्समन बाद ठोक डीजे. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर आपण तयारच राहायचंय आणि कमी प्रमाणामध्ये आपल्याला आता वेळ घ्यावा लागेल. मित्रांनो फक्त तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहेत.
गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती धर्मांचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. एक विकेट तर खरं तर या गोलंदाजाने मिळवून दिले आपल्या टीमला. दरम्यानच्या पुढच्या बॉलवरती इथून मात्र काय घडणार, कशा रीतीने आता हा बॉल इथून हाताळला जाईल हे देखील बघायचं आहे. न्यू बॅटर इन यार्ड नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो आहे. रोशन या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवले. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. गोलंदाज पहा मित्तल मस्कर सध्या प्रभावित करतात. चांगली गोलंदाजी मित्तल पुन्हा एकदा तयार होतो. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एरियावरती पाहायला मिळतोय. रोशन चला वेळ कमी घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आपल्या गोलंदाजी मार्कवरती आपल्या रनवेवरती 14 ते 15 पावलांचा रन घेऊन. हो पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल हाताळल्यानंतर गंटिंग साऊंड देखील आपल्याला बघायला मिळालं. काय बॉल हाताळला, जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळाला. आणि इथे पहा येणाऱ्या नवीन फलंदाजाला अर्थात रोशन यांना इथून मात्र शांत ठेवलं. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम करत असताना गोलंदाज बांधून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. मित्तल मस्कर बघा कशा रीतीने आता तो इथून मात्र दरम्यानचा पुढचा बॉल हाताळणार आहे. काय घडणार चला पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झाली आहे. बॉल तयार. या बळीला फटका तर चांगला बॉल हवे तिथे फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक आणखीन एक विकेट गॉन. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं तर दुसरा आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन बाद ठोक डीजे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत या गोलंदाजाने 5 बॉल हाताळले आणि फक्त एकच धाव खर्च केली. पहा पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती देखील विकेट या गोलंदाजाने मिळवली. आता शेवटच्या बॉलवरती काय करणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर आलाय अनिकेत चौधरी. बॉल तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड. या वेगाचं प्रत्युत्तर अनिकेतकडे नव्हतं. षटक आता संपलंय. चांगल्या ओव्हरची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 30 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नकोय. नवीन गोलंदाज लगेच जर बॉलिंग ट्रॅकवरती यायचंय. इथे पहा 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. विपुल म्हात्रे. थँक्यू. याच दरम्यान टॉससाठी ते कॉल आहे पहा. यापुढील जो सामना आहे तो प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रिडघर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण I11 ओवे या 2 टीमच्या दरम्यान करणार आहोत. तरी आपण इनिंग ब्रेकमध्ये इथे येणं महत्वाचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आणि टॉससाठी आपण यायचं आहे. ओव्हर नंबर 4 मधील पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला. हा खरं तर तो विषय आहे. खरं तर पहिल्या मॅच मध्ये खरं तर बरसला होता आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यानं मिळवला होता. परंतु या मॅच मध्ये त्याची संघर्षाची लढाई. आतापर्यंत त्याने 5 बॉल फेस केलेत आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमन आलेल्या आहेत. जो खरं तर सलामीला आलेला फलंदाज आहे परंतु अजूनही शांत बसलाय.
पाहूया आता काय घडतंय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का. बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर. मोठे फटके येतील का. प्रयत्न दाखवला परंतु तिथे फिल्डर हवेमध्ये झेपावत स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, ताणलं आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. विकेट गॉन. धक्का क्रमांक 3. ठोक. इथे विनंती आहे टीम रीडगर आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. ओवे संघाचा कॅप्टन इथे पोहोचलेला आहे. खरं तर जर का आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये तब्बल जर का आपण बघितलं तर तिथे कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे धावा गोलंदाज खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला 11. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि चौथ्या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ संपला. अद्यापही धाव या षटकामध्ये आलेली नाही आहे. म्हणजेच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे जे 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले त्यांचे इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती फक्त सिंगल मिळणार आहे. एका धावेपेक्षा एका धावेनं जर का आपण बघितलं तर टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 40+ 45 अबाव धावा आपल्याला पाहायला मिळतील. काय घडणार आहे. गोलंदाज पहा अद्यापही कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याने खेचू दिला नाही आहे. चांगली बॉलिंग. यावेळेला देखील ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र केला गेला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपण बघितला. जर का आपण बघितलं तर मुंबईच्या भाषेमध्ये खाचा मारला असं म्हटलं जातं. गावठी भाषेमध्ये बुंदा मारला असं सुद्धा म्हटलं जातं या बॉलला. आणि इथे पहा ब्रह्मास्त्राचा वापर. यॉर्कर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर बॅटरला हा बॉल खेळणं अवघड झालं होतं आणि तिथे पहा एक धाव जरूर मिळाली. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार होतोय. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आहेत. यावेळेला आणखीन एक मागच्याच बॉलची आठवण करून देणारा हाही बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पहा लेग बायच्या रूपाने ही एक धाव आता कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु इथे मात्र धावा येत आहेत. धावा कशा येऊन द्या धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या. खरं तर धुंदरे पाडा या टीमला 34 धावा आलेल्या आहेत. पाहूया शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर 40+ धावा होतील. परंतु पाहूया गोलंदाज काय करणार आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला शेवटच्या बॉलवरती मोठ्या फटक्याची जी अपेक्षा होती तो मोठा फटका आलाय. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा झाल्या 40 आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत जिथे मात्र हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतील. ओवे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट रीडगर. अभिटुको जात आहोत टॉस साठी. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज पहिला दिवस आहे. 2 संघनायक आपल्यासोबत आपण टॉस साठी बोलतो. तर टॉस करण्यासाठी आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत जगदशेठ शेळके साहेबांना की आपण यायचं आहे आणि या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. जगदशेठ शेळके साहेबांच्या वतीनं आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. तर आपण सामन्याचा टॉस इथे करतोय. ज्या काही शंका होत्या विवेक मात्रेच्या ऑलरेडी एका आता वाक्यानं पूर्ण झाल्यात. टेलचा कॉल आहे अँड इट्स अ टेल. येस टॉस जिंकलेला आहे I11 ओवे या संघानं. विवेक मात्रे आहेत आपल्यासोबत. विवेक टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय. आम्ही बॉलिंग करू. फिल्डिंग स्वीकारलेले आहे. आज समोर लिजंड संघनायक आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. आपले सगळे अपकमिंग खेळाडू आहेत. तर फिल्डिंग स्वीकारण्यामागचं प्रमुख कारण काय. आम्ही बॅटिंगला थोडे हे आहेत म्हणून फिल्डिंग करू आम्ही. बॅटिंग हा एक वीक पॉईंट त्यांचा राहिला म्हणून त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेले आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताय
आणि स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? इथे आमची फर्स्ट एंट्री आहे आणि तू आकाश स्वतः तूच एक आयोजक आहे, त्या एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद तुझा. येस, थँक्यू सो मच. होते विवेक मात्रे. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. आज टॉस पराभूत झालात, सामन्यामध्ये खेळायचं आहे. मग समोर तुमच्या वाट्याला आलेले फलंदाजी आहे, मग हा जो निर्णय आहे तो मनायोग्य की मनाविरुद्ध? मनायोग्यच, आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. क्या बात आहे, फलंदाजी तुम्ही स्वीकारली असते. आता फलंदाजी करायची आहे, तर कितपत जाण्याचा हा निर्णय असेल किंवा किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? 60+ तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. 60+चा आव्हान उभारण्याचा प्रयत्न दाखवला आहे. एकंदरीत या स्पर्धेमधील आपण इथे आलेले मी म्हणेन 6वे संघ नायक आहात आणि खेळतायत. त्यानंतर म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचे आपण एक सक्षम कार्यकर्ते देखील आहात. तर स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल आणि रमेश पाटील यांच्याबद्दल आपण काय सांगाल? रमेश पाटील यांच्याबद्दल बोलणं भरपूर आहे आणि एक विभागातला चांगला कार्यकर्ता BJPचा आहे आणि नेहमी आम्हाला सपोर्ट करतात. क्या बात आहे, थँक्यू सो मच. हे होते विलासदादा भोपी 40+ सीजन खेळाडू. त्यांचा आपण लगेच सन्मान देखील करणार आहोत, तर त्यांचा आपण इथे सन्मान करूयात. मी आमचे एक उत्कृष्ट स्कोरर प्रतीक करमेकर यांच्या वतीनं आपण नक्कीच अडवेल करतोय. तर आपण सन्मान करण्यासाठी आमचे JK सर, यस जयदास शेळके साहेब यांच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करूया. एक आदर्श क्रिकेट खेळाडू आणि त्याच समवेत आपण पाहिलं तर तितकेच चांगले आपण एक डोनेटर म्हणून पाहतो. त्यांच्या वतीनं हा सन्मान इथे आपण पाहतोय, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आपल्याला 2000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. विलासदादा भोपी यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. त्यांना आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात येत आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतो. थँक्यू सो मच, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. टॉस बॉक्समधून समाचार आहेत. जो टॉस आहे तो जिंकलेला आहे I11 ओवे या संघानं आणि त्यांनी प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिली. थँक्यू. चला प्लीज 41 धावांचं लक्ष्य. पाहूया आता त्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणारा हे देखील आपल्याला बघायचं. चला वेळ कमी घ्या, वेळ आता कमी प्रमाणामध्ये तुम्हाला खर्च करावा लागेल. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा, ज्या खरं तर स्पर्धेने संपूर्ण पनवेल वासियांना खरं तर वेळ लावलाय, अशी ही नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र ग्रामस्थांच्या भरपूर कष्टाने ही स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम 11 चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 सन्माननीय आदरणीय रमेश पाटील, श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा यांच्या खरं तर विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात माजी उपसरपंच आणि खरं तर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा खरं तर पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 5 दिवसाची ही स्पर्धा 22 मार्च खरं तर या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांची भरपूर चांगली साथ या स्पर्धेला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ कमी घ्या आणि पुन्हा एकदा जाऊयात दुसऱ्या डावामध्ये, जिथे मात्र 41 धावा तुम्हाला इथून मात्र कंप्लीट करायच्यात. बोला आता तयार होतो भाई. ऋषिकेशचा पहिला बॉल, वाव काय फटका सजवला, इनसाइड आउट. बॉल थांबणार नाही, या बॉल चालला 1 बॉम्ब सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो आहे एक्स्ट्रा कव्हरला खडखडी चौका, ठोक डीजे. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. ऋषिकेश खारुटकर वरती मात्र ऋषिकेश म्हात्रेचा हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला नाही. खरं तर ऋषिकेश खारुटकरचं स्वागत केलंय चौकारानं.
बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणारा हा चौका आपल्याला पाहायला मिळाला. बोला तयार. यावेळेला आपण फुल केलंय. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉल चालला वन बाउंस सीमा पार. रस मिळतात 4. येतोय जबरदस्त फटका, चौका ठोक. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकाबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश महात्रे प्रभावित करतात. ज्या पद्धतीने सौरभने षटकार लगावले होते त्याचं उत्तर दिलं जाते या दुसऱ्या डावात. यावेळेला देखील अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे पहा 2 चौकार जरी आलाय तरी सुद्धा मी कमबॅक करू शकतो हे गोलंदाज दाखवून देत असताना इथे मात्र कमबॅक केले जात आहे. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर हा तिसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश या गोलंदाजाचा. दोन्ही ऋषिकेश एकमेकांच्या विरोधात लढतात. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक. पहिली विकेट बॅट्समन बाद ठोक. कोरा कागर निळी शाई आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकवीर आहे. आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून खूप सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. पव्या नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सुरुवातीला 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर पहा काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश खारुटकर प्रभावित करत असताना मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना प्रभावित करतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हो काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनबिलेबल तिखट मारा, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल आणि तो खरं तर दाखवला गेला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. परफेक्ट यॉर्कर होता. ब्रह्मास्त्राचा इथून मात्र चांगला वापर या गोलंदाजीच्या माध्यमातून केला गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. या बळीला पहा पंचांचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय 1 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल. बॉलर तयार. आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पहा बॅट्समनला शांत राहावं लागते. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक आता संपलं आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात 9 धावा. टीम मीटिंग नको आहे. लगेच दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे. ऐकूया डीजे मास्टर. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला खरं तर इथून
धावा कंप्लीट करावा लागतील या मॅच मध्ये. तब्बल जर का आपण बघितलं तर अजूनही 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. अठरा बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. रोशन सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला टाइमच्या माध्यमातून भरपूर तुम्हाला सूचना दिल्या जातील, लक्ष द्या. कमीत कमी मिनिटामध्ये तुम्हाला षटकंही हाताळावी लागतील. फिल्डिंग करणारा संघ यावेळेला फटका हवेत खेळलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फिल्डर बॉलच्या मागे पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद ठोक डीजे. विकेट मिळतीये या गोलंदाजाला आणि बॅट्समन आता इथून मात्र जड पावलांनी नाराजी व्यक्त करत मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 9 या आकड्यावरती खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा झटका बसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाहूया आपल्या स्क्रीनवरती या अतिशय दर्जेदार सुबक अप्रतिम सिल्वर अँड गोल्ड कलर मध्ये या रंगलेल्या सजलेल्या नटलेल्या या स्पर्धेच्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या गोलंदाजीच्या शैलीवरती आता इथे जर का आपण बघितलं तर तिसऱ्या पंचांची नजर आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेला फटका अप्रतिम है. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. 6 धावा षटकार ठोक. Um, 15 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. ओ या वेळेला पहा ऑफसाइड या ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बॅटरला रीड केला. बॅटरच्या विरोधात इथून मात्र हा टाकलेला जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी. या वक्तचा बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आहे हा गोलंदाज सिद्ध करून दाखवत असताना दोघांमध्ये आता चांगला बॅटर रंगलाय. पाहूया या बॉलवरती काय घडणार आहे. या बॉलवरती आता काय घडणार आहे. गोलंदाज तयार होतो हर्षल पाटीलच्या विरोधात. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाव फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी ब्रँडेड चौकार. वाघासारखं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमध्ये इम्पॉर्टंट या 10 धावा आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. षटकार चौकारांची आतषबाजी करत असताना हर्षल पाटील. समीकरण आता उरलंय. येणारे बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू 22 धावा. 22 धावा 14 चेंडू. काय घडणार आहे इथून. जर का एक परफेक्ट बॉल आला त्यावरती जर विकेट मिळवली तर पुन्हा एकदा आपल्या बाजूने फिल्डिंग करणारा संघ हा सामना आणू शकतो. परंतु इथे पहा एक चांगला फटका दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी देखील धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला बघायला मिळतीये अर्थात 21 धावा. एक बॉल अजूनही बाकी आहे. 13 बॉलमध्ये आता धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामध्ये 20 13 चेंडू 20 धावा 20 धावा 13 चेंडू. प्रेक्षक पहा घड्याळामध्ये 11:38 झालेली आहे परंतु अजूनही प्रेक्षकांनी मैदान सोडलेलं नाही. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं. या वेळेला क्लीन बॉल दांडी गोल काठी काढली आणि इथे पहा बॅट्समन बाद होतोय. धक्का क्रमांक 3 विकेटचं पतन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या त्यामध्ये 20. ऐकूया डीजे मास्टर. बारा चेंडू 20 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 10च्या सरासरीनं इथून मात्र धावा कंप्लीट करावा लागते. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ धुंद्रेपाडा संघ प्लीज इतका वेळ घेतला तर पुढच्या मॅचेस कशा कव्हर होतील. चला वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. प्रत्येक ओव्हरसाठी खरं तर आम्ही 5 मिनिटांचा वेळ दिला परंतु आपण जर प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेत जर असाल तर नक्कीच तिथे पंच कळवतील टाइम कंप्लीट झाल्यानंतर आणि लगेच जर मग आपला सीमारेषे लगतचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बारा चेंडू विजयासाठी 20 धाव्यांची गरज. 10च्या सरासरीनं आता प्रति ओव्हर धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 12 चेंडू 20 धावा 20 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये कोणता संघ खरं तर जिंकणार आहे. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये या मॅचचं इम्पॉर्टंट षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय सनी चौधरी. या वेळेला पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो सनी चौधरीचा आणि इथे पहा एक धाव लेग बायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 2/2 22 धावा धावफलकावरती. येणारे बॉल 11 आणि धावा करायच्या 19. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरलं तर 3 षटकार तुम्हाला इथून मारावे लागतील आणि एक सिंगलची गरज आहे. 11 मध्ये 19 बॉल तयार. यावेळेला फटका फसला बॉल हवेत पकडला जातोय झेल. धक्का क्रमांक 4 22 या धावसंख्येवरती बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला येऊ द्या डीजे. खरं तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट क्वालिटी आणि क्लिअरिटी देणारं उत्तम यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळते जो या स्पर्धेच्या अनुषंगाने निव्याचा बॉल वापरला गेला आणि त्या बॉलवरचं जे निव्या अक्षर आहे हे सुद्धा टिपलं जात आहे. इतकी क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते या वर्ल्ड टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. खरं तर आमचे पडद्यामागचे हिरो आहेत जे खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने भरपूर मेहनत घेतात. आमचे सन्माननीय पूर्वेश शेळके आणि राहुल उलवेकर यांची ही संपूर्ण टीम. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अतुल यांना देखील आपण बघतोय आणि राज आणि हरेश हे सुद्धा भरपूर मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे जर का आपण बघितलं तर नुकताच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण आता बदललंय. 9 बॉल आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये सुधीर पाटील कानपोली, प्रशांत फडके, डोंगराचा पाडा आणि त्यानंतर सँडी पालकर सर आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर सर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा पुन्हा एकदा लेग बाईस
एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. परंतु गोलंदाज पहा, आतापर्यंत कंजूस गोलंदाजी दाखवत असताना सनी चौधरी प्रभावित करतोय. सनी मैदानाच्या आतमध्ये समीकरण 8 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 3 षटकार तुम्हाला आता इथून मात्र मारावे लागतील. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला सुमित मोरे. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. जो कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे सुमित. परंतु इथे पहा काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने भारतीय नौदलातील सैनिक ज्या प्रकारे सीमारेषेलगत उभं राहून आपल्या भारत मातेचं इथे जर का आपण बघितलं तर रक्षण करत असतात, तशाच प्रकारे हा क्षेत्ररक्षक मोठ्या फटक्यांपासून धावा वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या टीमचं तो संरक्षण करतोय. जबरदस्त फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले थोडंसं हवेमध्ये झेपावत बॉडीला स्ट्रेच केलं, ताणलं, परंतु चेक केलं जाते. आणि तिसरे पंच आमची टेक्निकल टीम डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपल्यापर्यंत थोड्याच वेळात येणार. एक्झॅक्टली या बॉलला योग्यरित्या फील्ड केले की नाही हे आता चेक केलं जात आहे. यस, योग्य रीतीनं या बॉलला फील्ड केलेलं आहे. आणि इथे पहा एक जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 1 धाव 0 आपल्या टीमसाठी या फिल्डरने वाचवलेली आहे. 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 15 बॉल तयार. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. विकेट मिळतीये. धक्का क्रमांक 5वा आणि बॅट्समन बाद झालाय. 3 ओव्हरचा आता खेळ संपलाय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये आता तुम्हाला धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. त्या म्हणजे तब्बल 14 करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज येऊ द्या. काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, धुंद्रेपाडा की त्यांच्या अगेन्स्ट मोह आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या टीमला इथे जर का आपण बघितलं तर सुपर 12चं तिकीट मिळणार आहे. काय घडणार, जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 12 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 14. हो, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला होता. परंतु इथे घडते काय, इथे पहा चांगल्या रीतीने या बॉलला फील्ड केलंय. आणि तोपर्यंत आतापर्यंत रन्स इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहे. इथे पहा एकूण या बॉल वरती धावा कंप्लीट केल्या, त्या म्हणजे तब्बल 5 या बॉल वरती धावा किती आहेत? 4 धावा तब्बल कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे. जरी चौकार अडवला असेल तरी सुद्धा इथे धावून 4 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने या 4 धावा खरं कंप्लीट केल्या गेल्या. 5 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 10.
यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, कॅच होईल का? हो झाली आहे, पकडला झेल. विकेटचं पतन, मॅच मध्ये ट्विस्ट. धक्का क्रमांक 6. येणारे बॉल 4 आणि विजयासाठी धावा करायचे 10 ठोक. चार बॉल आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. एक इम्पॉर्टंट षटकार किंवा चौकार या मॅचचं चित्र बदलू शकतो. 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 10 बॉल तयार. यावेळेला फटका अप्रतिम आहे. बॉल बॅक ड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला फिल्डर. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार आणि एका धावेवरती आता संयम दाखवावा लागतोय. येणारे बॉल बाकी आहेत 3 आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला तुमच्यासोबत पर्याय नाही आहे आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. गोलंदाज तयार. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे शर्तीचे प्रयत्न त्यांनी दाखवले जरूर, परंतु 2 धाव आता इथून मात्र कंप्लीट होत आहेत. शेवटच्या अंतिम टप्प्यात आता सामना येऊन ठेपला. येणारे बॉल 2 आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. काय घडणार आहे? कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. आणि इथे पहा, इथे पहा पंचांचा निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आता आली आहे, म्हणजेच आता 1 बाउंडची ताकीद देखील या गोलंदाजाला दिली जाते. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत केलेला सराव, त्या सरावादरम्यान मारलेले ते फटके, तो एक फटका इथून मात्र परफेक्ट मारायचा बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर गोलंदाजाने केलेली मेहनत नेट्समध्ये किंवा सरावादरम्यान ग्राउंडमध्ये तो एक परफेक्ट बॉल त्याला मात्र इथून हाताळायचा आहे. 2 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 2 गेंदे और जीत के लिए 6 होने की जरूरत. 2 चेंडू 6 धावा. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिले आहेत, कारण जिंकणार कोण? धुंद्रेपाडा की मोहो, मोहो की धुंद्रेपाडा. हो, यावेळेला फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या मागे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. इथे घडतंय काय? इथे घडतंय काय? मिस फिल्डिंग झाले आणि इथे 1 धाव होती, तिथे आणखीन 1 धाव कंप्लीट केली जाते. आता येणारा बॉल आहे 1 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 4. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. टीम मीटिंग नको आहे. ऋषी चला प्लीज, थोडंसं सहकार्य आम्हाला करायचंय. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. ज्याला हृदय विकाराचा त्रास असेल त्याने ही मॅच बघू नका. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धडकने तेज करने वाला मुकाबला. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. हा उलटेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. देऊया बॉलरला, बॅटरला शुभेच्छा. धुंद्रेपाडा की मोहो, मोहो की धुंद्रेपाडा, कोणता संघ जिंकणार आहे? 1 बॉल विजयासाठी 4 धावा. काय इथे मात्र इतिहास घडेल का? इतिहास घडेल का? बॉल तयार होतोय. बॉल तयार झालाय. इथे पहा पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आता उभे राहिलेले प्रेक्षक अंगठ्यावरती उभे राहिलेत, कारण जिंकणार आहे कोण?
एक बॉल विजयासाठी 3 धाव्यांची गरज. 10 PL ची फायनल आता तुम्हाला आठवावी लागेल. तिथे मारलेला तो विनिंग स्ट्रोक. एक बॉल मध्ये 3. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. आणि इथे पहा, इथे पहा, इथे काय घडतंय, इथे काय घडतंय. पंच पहा, पंच तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण झाल्या परंतु तिसरी धाव घेत असताना तिथे पहा पंचांचा निर्णय आता आपल्यापर्यंत येईलच. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चला तिसरे पंच. तिसरे पंच आता चेक करतील. चला चला प्लीज पंचांशी यस पंचांचा निर्णय आला. बॅट्समन झालाय OUT आउट आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. टॉप 12 मध्ये प्रवेश करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच धुंद्रेपाडा. आयुष 11 धुंद्रेपाडा या संघाला आपण पाहतो जे टॉप 12 मध्ये त्यांनी पहिलं नामांकन प्राप्त केलेलं आहे. जयदास चौधरी साहेब धुंद्रेपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ आज आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि त्यांच्या पार्टनरशिप खाली उतरल्यानंतर या संघाला आपण पाहतोय आज नाविन्य असं यश मिळालंय आणि हे प्रावीण्य कमावत असताना टॉप 12 मध्ये सुपर 12 मध्ये ते दाखल झालेत. आयुष 11